मी आतापर्यंत साधारण 9 वेळा कुराण वाचलंय, ठीक आहे. ज्यावेळी पहिल्यांदा कुराण वाचलं होतं, त्या कुराणमध्येच एक आयत होती, की तुम्ही कुर्बान केलेल्या प्राण्याच्या मांसाचा तुकडा आहे आणि रक्ताचा एक थेंबही अल्लापर्यंत पोहोचत नाही. पोहोचते ती फक्त तुमची निष्ठा पोहोचते, ठीक आहे. त्याला तकवा म्हणतात ते. तर मग त्या जे कुराणातली जी ती आयत आहे त्याचा आधार घेऊन आपण म्हणलं, की हे अल्लापर्यंत पोहोचतच नाही, अल्लाला याची काही गरजही नाहीये ॲक्चुअली. म्हणलं, की मग या गोष्टी आपण का करायच्या? मग हा विचार सगळ्यात पहिल्यांदा मनामध्ये आला. तर त्याच ठिकाणी आपण जे आहे ते आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी जो आहे तो एक नवीन प्रयोग केला, की जी तुम्ही कुर्बानी देताय ती प्रतिकात्मक आहे, हा विचार आपण मांडला. आणि प्रतिकात्मक जी कुर्बानी आहे ती तुम्ही कशाही पद्धतीने देऊ शकता. आणि समाजाची गरज जी आहे ती सध्याची मटण नसून ही शिक्षण आहे. या पद्धतीने विचार आपण मांडला. कुर्बानीच्या प्राणी विकत घेण्याच्या ऐवजी तेच पैसे शैक्षणिक सहकार्य करायला जे आहे ते वापरले पाहिजेत. ही संकल्पना आपण मांडली आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स समाजामधून मिळाला. खूप साऱ्या लोकांनी प्राण्यांची रक्कम पाठवली, काही जणांनी हिस्स्याची रक्कम पाठवली. तर त्याच्यातून आपण जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मदत केली.